दुपारचा 1 वाजून गेला, पण अजून दुपारचं जेवण माझं काहीच तयार नव्हतं. शेवटी म्हटलं आता काहीतरी बनवावं लागेल, म्हणून फटाफट भेंडी काढली आणि अशी फटाफट लांब लांब ना कट करून घेतली. त्यानंतर तेलामध्ये आधी मी मिरच्या तळून घेतल्या आणि मस्त एकदम छान अशा ना दह्यातल्या मिरच्या आहेत आणि त्या गरमागरम खायला पण छानच वाटतात. त्यानंतर दुसरीकडे ना भाजी बनवायला घेतली. आता भेंडीची भाजी आहे ना, ती मसाला भेंडी बनवली की आमच्याकडे सगळ्यांना आवडते. आता फक्त भाजीच बनवली नाही, तर याबरोबर माझं ना एक्स्ट्राचं सगळं काम चालू होतं. म्हणजे ही भाजी बनवता बनवता मी भांडी घासली, त्यानंतर सगळं खालचं क्लीन करून घेतलं, किचनचा ओटा क्लीन करून घेतला, दर्शनला गरम पाणी केलं. या सगळ्या गोष्टी एकानंतर एक चालू होत्या. आता येते कांदा टोमॅटो, ते सुद्धा मी तेलामध्ये चांगले परतून घेतलेले. म्हणून कढईत 1 चमचा तेल घातलं, त्याच्यामध्ये सगळं वाटण घातलं, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि थोडंसं जिरा पावडर, हे सगळं घातलं, मिक्स केलं. आणि त्यानंतर मला आठवलं की अरे, मी अद्रक लसणाची पेस्ट तर याच्यामध्ये घातलेलीच नाही आहे, म्हणून वरतून ना पुन्हा अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट पण घातली. आता हे सगळं काही आहे ना मिक्स करून घेतलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि बघा मिक्स केल्यानंतर एवढं छान वाटत होतं आणि टेस्ट पण ना खूपच छान असा येत होता. म्हणजे एक वासाने आपल्याला कळतं की पदार्थ किती चांगला झालेला आहे. चला पाणी घातलं. तर भेंडी मी अशा प्रकारे रस्सा भाजी बनवते ना, एवढी भारी लागते खायला. भाताबरोबर चपातीबरोबर तुम्ही आरामात खाऊ शकता आणि सिद्धेशला तर एवढी आवडली. तर चला मस्त एकदम ताट रेडी केलेलं आहे, या जेवायला.